आता आपण पुण्यातील नानापेठमध्ये आहे. आपल्यासोबत जे वारकऱ्यांना वर्षानुवर्ष मोफत केस कटिंगची सेवा देतात, तर ते आपल्यासोबत आहेत संतोष सूर्यवंशी. त्यांच्याकडनं आपण जाणून घेऊया की कशा पद्धतीने वारकऱ्यांसाठी मोफत सेवा सुरू केली आहे. काय सांगाल की तुम्ही वारकऱ्यांसाठी दरवर्षी मोफत सेवा देता, काय काय यात सेवा उपलब्ध? यामध्ये मोफत दाढी आणि कटिंग दिली जाते. जसा प्रत्येक वारकरी प्रत्येक जण आपापल्या क्षमतेनुसार सेवा देतो, तसं आम्ही आमच्या क्षमतेनुसार एक पांडुरंगाची सेवा म्हणून वारकऱ्यांची सेवा करतो. दरवर्षी ह्या ठिकाणी आमची सेवा असते आणि 15 ते 20 मुलांचा हा टीम आहे. माझी अकॅडमी असल्यामुळे 15 ते 20 लोकांची ही टीम वारकऱ्यांना सेवा देते. मानव सेवा हेच सर्वश्रेष्ठ सेवा म्हणून ही अकॅडमी चालू केलेली आहे. तीच सेवा पांडुरंगाची सेवा म्हणून वारकऱ्यांची आम्ही सेवा देत असतो. कोणकोणत्या प्रकारची सेवा आहे यात? केस कटिंग, दाढी, अजून कुठली मालिश वगैरे? कटिंग आहे आणि दाढी आहे. त्यामुळे कटिंग दाढीची सेवा आपण देतो याच्यामध्ये. आणि किती वर्ष देताय का दरवर्षी? सालाबाद प्रमाणे प्रत्येक वर्षी ह्या ठिकाणी आमचा स्टॉल असतो आणि आमचं जे हे आहे भाग्यश्री आनंद साळुंके या मॅडम आम्हाला संयोजन करतात, तर त्यांच्या ह्याच्यातनं आम्ही सेवा देत असतो पांडुरंगाची. तर आज HDS बार्बर अकॅडमीच्या वतीने आम्ही सगळे आमची पूर्ण टीम आज इथं वारकऱ्यांच्या सेवेमध्ये आम्ही आज काम करत आहोत. रोज आम्ही युनिसेक्स सलूनला एक स्टायलिश हेअर कटिंग करत असतोय आणि आज या वारकरी थोरा मोठ्यांचे आम्ही जे आशीर्वाद घेतोय हे आमच्यासाठी एक विठुरायाचा आशीर्वाद आम्ही समजतो आणि एवढंच बोलतो. आपल्यासोबत ऍडव्होकेट शिवराज माळवकर आहेत. त्यांची प्रतिक्रिया आपण जाणून घेऊया, कशा पद्धतीने वारकऱ्यांना मोफत सेवा देतात. नमस्कार. साखळीतील तालीम राष्ट्रीय मारुती मंदिराच्या वतीने आणि विविध सेवाभावी संस्थांच्या सहकार्याने गेल्या अनेक वर्षांपासून वारकरी बंधू भगिनींसाठी आम्ही अनेक प्रकारची सेवा उपलब्ध करतो. त्याचाच एक भाग म्हणून वारकरी बंधू भगिनींसाठी दाढी कटिंगची सुविधा असेल, मसाजची सुविधा असेल, चप्पल दुरुस्ती, छत्री दुरुस्तीची सुविधा असेल, प्राथमिक औषध उपचाराची सुविधा असेल, त्यांच्या मनोरंजनाची व इतर सर्व सुविधा आम्ही मंडळाच्या वतीने गेल्या अनेक वर्षांपासून देत असतो. दिवसाला किती अशा वारकऱ्यांची तुम्ही सेवा करता? जवळपास सकाळपासून शेकडो वारकऱ्यांनी या सर्व सेवांचा लाभ घेतलाय. तर सकाळी 8 वाजल्यापासून संध्याकाळी 8 वाजेपर्यंत हजारो वारकरी या सर्व सेवांचा लाभ घेतील.